काही लोक आयुष्यात स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात, पण काही जण त्या मार्गावर चालत असताना इतरांसाठीही नवे रस्ते खुले करत जातात. आज आपल्या समोर अशीच एक स्त्री आहे, जिच्या चिकाटीने, मेहनतीने आणि दृष्टिकोनाने संपूर्ण इंडस्ट्रीत एक नवा बदल घडवला. पुरुष प्रधान क्षेत्र समजलं जाणारं ई वेस्ट मॅनेजमेंट, जिथे मशीन, मेटल आणि रिसायकलिंगच्या गोंधळात स्त्रियांचा आवाज फारसा ऐकू येत नाही, तिथे आपली वाट स्वतः बनवली वैशाली स्वरूप यांनी. सांगलीसारख्या छोट्या शहरातून निघालेली ही स्त्री आज देशभरात पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे एक मोठं सामाजिक योगदान देत आहे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची निर्मिती, जिथे फक्त कचरा नव्हे तर भविष्य घडवलं जातं. अनेक वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रात कार्य करताना त्यांनी केवळ उद्योग उभा नाही केला, तर अनेक महिलांना रोजगार, आत्मविश्वास आणि स्वप्न दिली. ई वेस्ट मधून सोनं शोधण्याची त्यांची प्रेरणादायी वाटचाल आज अनेक तरुणींना शिकवते की संधी शोधायची नसते, ती निर्माण करायची असते. त्यांची कहाणी म्हणजेच चिकाटी, धैर्य आणि बदल घडवण्याची ताकद. आणि म्हणूनच आज आपल्या शो मध्ये स्वागत आहे त्या अष्टपैलू उद्योजिकेचं, वैशाली स्वरूप यांचं. हाय, मी वैशाली स्वरूप. वेलकम टू इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे. बिंग वुमन या आपल्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ती हरत नाही, कारण ती उठते, लढते, शिकते आणि स्वतःची वाट स्वतः तयार करते. तिच्यातच आहे जग बदलण्याची ताकद, आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. बिंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. आता मला एक सांगा की घरात जर तुमचं चार्जर खराब झालं तर तुम्ही काय करता? हल्ली तर आपण सर्रास फेकून देतो. घड्याळाचे सेल संपले तर ते पर्यावरणासाठी किती घातक आहेत याचा विचार न करता आपण ते सेल, त्या बॅटरीज कचऱ्याच्या डब्यात टाकतो. पण त्याचं पुढे नक्की काय होतं? इतकं सगळं इंट्रोडक्शन ऐकल्यानंतर जर तुम्ही अजून हा व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू. आज घेऊन आली आहे मी एक अशी स्त्री जिने पर्यावरणासाठी एक खूप मोठं पाऊल उचललं. एक गोष्ट अजूनही बाकी आहे, एक प्रवास बाकी आहे, आणि तो प्रवास आज मी तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघूया ती स्त्री नक्की कोण आहे. हॅलो मॅम, कशा आहात? मी मस्त, मजेत. सगळ्यात आधी थँक्यू सो मच, कारण का इतक्या बिझी स्केड्यूल मध्ये तुम्ही मला हा वेळ दिलाय, आणि त्यांचं काम अजूनही सुरू आहे आणि मी त्यांचे 2 तास घेतले, आणि थँक्यू सो मच. बरं, हे सगळं मी इंट्रोडक्शन सांगितलं, मी त्यांना सांगितलं एक नवीन गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट ऑब्व्हियसली तुम्ही आम्हाला सांगणार आहात, पण मला याच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचंय. नक्की. इलेक्ट्रोफाईन म्हणजे आम्ही इथे ई वेस्ट, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक वेस्ट, ज्याला आपण नॉर्मल लँग्वेजमध्ये भंगार म्हणतो किंवा कबाडी ज्याला आपण म्हणतो, सो त्याचं रिसायकलिंग आणि प्रॉपर पद्धतीने डिस्पोजल करण्याचे आमचं हे इलेक्ट्रोफाईनमध्ये आमचं काम चालतं. सो मला असं वाटतं इथे बोलण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकली तुला दाखवलेलं जास्त बरं पडेल, म्हणजे ते तुम्हाला अगदीच कळेल. येस, मग आपण सुरुवात करतोय या एपिसोडला. कुठेही जाऊ नका, कारण का तुमच्या घरातलं जे काही भंगार आहे, जी काही कबाडी आहे किंवा जो काही कचरा आहे, त्याचं सोनं कसं होतं किंवा त्याचं रूपांतर सोन्यात कसं होतं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला. अंकिता, इथे आपलं वाहन म्हणजे व्हेकल जे आहे, ज्याच्यामध्ये ई वेस्ट, ई कचरा आहे शहरातला, वेगवेगळ्या लोकेशनचा, तो इथे आणला जातो, आणि इथे आल्यावरती आम्ही ते इथे अनलोडिंग करून पुन्हा हे आत घेऊन जावं लागतं. आणि एकदा मटेरियल अनलोड झालं, ट्रकमधनं इथे उतरवलं की हे पूर्ण आपण ट्रॉलीमधनं पुढे हे करत मग पुन्हा वेट केलं जातं. इथे वेट केल्यानंतर वेगवेगळ्या, जसं आता इथे तुम्ही बघू शकता, इथे मिक्स
आयटीचे प्रोडक्ट्स आहेत, कूलर आहे, Air cooler. इलेक्ट्रिकल मोटर्स आहेत, टीव्ही आहे, नॉन आयटीचं मटेरियल आहे. तर आयटी आणि नॉन आयटी असं आम्ही वेगवेगळ्या इथे आम्ही बॅरिकेड्स केलेले आहेत, तिथे आम्ही स्टोअर करतो. ते मॅम एव्हरीडे किती टन कचरा येतो किंवा किती येतं? बेसिकली एक टार्गेट तर असं फार असतं, पण मटेरियल येणं हा एक मोठा टास्क असतो, कारण जनरली आतापर्यंत अजून लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे. सो त्याच्यासाठी पण आम्ही काम करतो. पण जनरली एक 500-600 किलो पासून ते अगदी 1000-2000 टन किंवा अप टू किती पण ऑन डेली बेसिस हे सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असतात आणि वेगवेगळ्या लोकेशन्स वरून होतात. म्हणजे पर्यावरणात डेली 2000 टन हा ई वेस्ट? नो, इट इज जस्ट अ स्मॉल नंबर. म्हणजे हे इतकं ह्यूज आहे की त्याचा आकडा फार मोठा आहे. आपल्याकडे येताना तो फक्त फार एक छोटासा पार्ट दॅट टू आम्हाला प्रयत्न करावे लागतात की हे ई वेस्ट म्हणजे अवेअरनेस कॅम्प्स असतील, लोकांपर्यंत पोहोचणं असेल, लोकांना सांगणं असेल, शाळा, कॉलेजेस, सोसायटीज या ठिकाणाहून आम्ही अवेअरनेस कॅम्प्स करतो. काही गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये आमचे कॅम्प्स असतात, प्रायव्हेट ठिकाणी आमचे कॅम्प्स असतात, त्यातनं असं जनरेट होतं. म्हणजे पण मी मगाशीच त्यांना सांगितलं की एखादं भंगार इतकं सुंदरपणे पहिल्यांदा मी पाहिलंय की इतकं छान ठेवलंय सगळं. पण ही सगळीच मंडळी इथे काम करतात. पण एक असतं ना की त्यांच्यासाठीही थोडंसं, जसं आपलं मगाशी बोलणं झालं की हे खूप रिस्की असतं. येस. तर तुम्ही ती काळजी कशी घेता तुमच्या स्टाफसाठी? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो, कुठलीही इंडस्ट्री लेवलला जेव्हा एखादं काम जात असतं तर त्यांचं सेफ्टी आणि सिक्युरिटी म्हणजे आणि हेल्थ आणि सेफ्टी म्हणजे बेसिकली दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तुम्ही बघू शकता की प्रत्येकाकडे त्यांचे हँड ग्लोव्ज आहेत किंवा शूज आहेत, हे तर बेसिक आहे. म्हणजे इथून तर आपल्याला करावंच लागतं. शिवाय जे कोणी डिसमॅन्टलिंगचं काम जर चालू असेल तर त्यांना गॉगल्स पण मस्ट आहे. सो म्हणजे ह्या बेसिक लेवलला आम्ही, बेसिक नाही आहे पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, पण ते करावं लागतं आणि त्या पद्धतीने आम्ही हे सगळं करून घेतो. बापरे. आणि हे प्लीज एकदा आपण बघूयात मॅम, मला प्लीज सांगा की काय काय आहे नक्की. नक्की. तर हे संपूर्ण युनिट जे आहे, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असतील, जसं की आता हे याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम प्लास्टिक दिसत असेल. हे काय आहे की जे मटेरियल तिथे आता अनलोड झालंय किंवा लोड झालेलं आहे, त्याचं वेट झालं, मग ते जेव्हा डिसमॅन्टल केलं जातं त्यातले पार्ट्स वेगळे होतात. मग आउटर जी बॉडी असते ते त्याचं हे प्लास्टिक आहे, प्लास्टिक वेगळं करून ठेवलेलं आहे आपण. त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता, हा एक वेगळा MS चा एक गठ्ठा आहे जो बेलिंग करून आलेला आहे, जो आमच्या फॅक्टरीहून आलेला आहे. म्हणजे हे एक इट्स अ सपोर्टिव्ह युनिट टू अवर मेन सातारा फॅक्टरी. ओके. तिथे आणि म्हणजे इट इज अ टेक्नॉलॉजी बेस्ड फॅक्टरी माझी साताऱ्याला आहे आणि हे रिफर्बचं युनिट आहे, जिथे सॅग्रिगेशन, डिसमॅन्टलिंग आणि या लेवलचं काम चालतं आणि ज्याचं काहीच होत नाही तर मग ते संपूर्णपणे साताऱ्याला जातं. तुम्ही डेली साताऱ्याला गोष्टी पाठवता? नाही, वन्स इन 15 days ऑर वीकली किंवा असं जातं ते. कारण हे जेव्हा डिसमॅन्टलिंग आणि सॅग्रिगेशनचं काम आहे त्यालाही वेळ लागतो. कारण एखादा लॉट आला, मग त्याला डिसमॅन्टलिंग करण्यासाठी कमीत कमी 8-10 दिवस, 15 दिवस असा वेळ जातो. मग तो लॉट तयार झाला की मग ते आम्ही फॅक्टरीवरती पाठवतो. अगदीच. पण मी ना आतापर्यंत नेहमीच ऐकले की ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा. पण आज इथे आल्यावर मला अगदीच जसं आपलं बोलणं झालं की फार अवेअरनेस अजिबातच नाहीये माझ्या मते. तुम्ही असं म्हणताय की 2-3% जरी असेल पण अजिबातच नाहीये. आपण घरात सेल खराब झाले, घड्याळ खराब झालं, रंग गेला, आपण डिरेक्ट फेकून देतो. येस. चार्जरच्या कॉर्ड्स असतात, चार्जर असतो, नाही वापरते, आपण फेकून देतो किंवा आपण भंगारमध्ये देतो. त्याचं नंतर काय होतं हा विचार आपल्यापैकी फार कमी जण करतात. नाही, आणि जसं आता तू राईटली अंडरलाईन केल्या गोष्टी की सेल, बॅटरीचे सेल असतील किंवा मोबाईल फोन्स असतील, आपल्याला असं असतं ना की आपली आठवण आहे, जुना फोन आहे, कोणीतरी गिफ्ट केलेला असतो, काहीतरी त्याच्यामध्ये आठवणी असतात. बट जेवढी वस्तू ती जितका वेळ तुम्ही ठेवता तितकं ते हॅझार्डस बनत जातं. बिकॉज इट कंटेन्स फार घातक असे केमिकल्स असतात त्याच्यामध्ये. इट इज लाईक मर्क्युरी आहे आणि बरंच काही म्हणजे त्याच्यामध्ये घातक असे हे रसायनं असतात जे आपल्या जमिनीला, कधी सपोज जसं आपण म्हटलं की ओला कचरा, सुका कचरा आपण वेगळा करतो, पण त्याच्याचबरोबर आता हॅझार्डस वेस्ट किंवा हे जे ई वेस्ट आहे त्याच्यासाठी जर का वेगवेगळे जर आपण वेगळं काही गोष्टी डिस्पोजलसाठी नाही केल्या तर इट डॅमेज अवर, आपली जमीन खराब करतं,
वारा म्हणजे जे एअर आहे ते पोल्यूट करतं. तर हे सगळं, आणि आपलं ह्युमन हेल्थ ते तर होतंच, अफेक्ट होतो. बिकॉज ते हळूहळू कंटॅमिनेट होत जातं कुठेतरी जमिनीमध्ये, पाण्यामध्ये, नदी काठी किंवा समुद्रामध्ये काहीतरी सहज फेकून देतात लोक. पण ते आतले जे जीव आहेत ते ना त्याचा धोका असतो, कारण त्याच्यामध्ये अल्टिमेटली केमिकल्स आहेत आणि ते इतके घातक आहेत की आपण विचारही नाही करू शकत. काही प्रमाणामध्ये ह्या ज्या काही घातक केमिकल्स असतात त्याच्यामुळे कॅन्सरसारखे रोग सुद्धा झालेले आहेत, होतात रादर. सो त्याची काळजी घेणं आणि योग्य रीतीने काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. आणि आजच्या काळात कसं आहे ना, टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे आणि ही गरज पण झालेली आहे. म्हणजे असं नाही होऊ शकत की एखादं ऑफिसमध्ये कॉम्प्युटर नाहीये किंवा आपल्याकडे मोबाईल नाहीये. आपण शहरात राहणारी माणसं आहोत आणि ते आता सगळं गावागावांमध्ये सुद्धा गेलेलं आहे. जर या गोष्टी वेळीच व्यवस्थितपणे डिस्पोज नाही झाल्या तर इट विल, म्हणजे आपण तो डिझास्टर इमॅजिन नाही करू शकणार आहे येत्या 15 ते 20 वर्षांच्या स्पॅनमध्ये. इतकी टेक्नॉलॉजी आणि इतकं ई वेस्ट जनरेट होत आहे. इतकं मोठं साम्राज्य उभं केलं, पण ही सुरुवात जेव्हा मी यूट्यूबवर बघते की तुम्ही तुमची एक गोष्ट सांगितली किंवा एक फार आर्टिकल्स आलेत तुमच्यामध्ये तुमच्याबद्दल, पण सांगलीसारख्या शहरातून जेव्हा एक मुलगी इतकं मोठं स्वप्न घेऊन मुंबईसारख्या शहरात येते, का ही इंडस्ट्री? कारण का या इंडस्ट्रीबद्दल जेव्हा मी तुमच्याबद्दल अभ्यास करत होते तेव्हा मला कळलं किंवा तेव्हा मला जास्त कळलं. मला माहिती होतं, मला ही इंडस्ट्री माहिती होती, पण त्यात इतकं डीपली काम चालतं किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात काम चालतं हे मला आज कळतं. आणि याही प्रेक्षकांना आजच कळत असेल की हे इतकं होतं. बरोबर. तर का ही इंडस्ट्री, म्हणजे एखादी स्त्री जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवते, ऑब्व्हियसली इथे काय म्हणतात, जेव्हा मला एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल बिंग वुमन, तर मी खूप अभ्यास करते की कोणत्या स्त्रीने केलंय किंवा कोणत्या आपण रोल मॉडेल असतात आपले. या इंडस्ट्रीमध्ये कोणीही नसताना या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणे एखाद्या स्त्रीने किती चॅलेंजेस आले आणि का ही इंडस्ट्री? ओके, पहिलं तर मी सांगली हे माझं नेटिव्ह आहे, बट मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई आहे. ओके. बेसिकली सगळं माझं शिक्षण आणि लहानपण सगळं मुंबईत गेलेलं आहे. माझे वडील पोलीसमध्ये होते. ओके. आणि ते रिटायरमेंट नंतर त्यांना असं वाटलं की काही माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमी असेल किंवा काही गोष्टींमुळे त्यांना असं वाटलं की ही एक इंडस्ट्री अशी आहे की ज्याच्यामध्ये आत्ता ग्रोथ आहे आणि मी हे करू शकते. तर त्यांनी मला थोडंसं एक असं ना की सुरुवात केली होती की तू हे करायला घे. आणि नंतर कालांतराने असं झालं की मला त्याच्यामध्ये हळूहळू इंटरेस्ट येऊ लागला काही कारणांनी, कारण पैसे मिळत होते, दुसरं कुठलंच मोटिव्ह नसतं जनरली. तर मग जेव्हा अशा गोष्टी घडत होत्या मग तेव्हा असं वाटलं की 1 वर्ष जॉब पण केला मी गुजरातच्या एका रिसायकलिंग कंपनीमध्ये. आणि त्यानंतर असं वाटलं की नाही, आपल्याकडे आता नॉलेज आहे आणि थोडंसं स्किल पण आहे आणि कनेक्ट्स आहेत, सो त्याचं आपण युटिलायझेशन आपल्या स्वतःच्या इंडस्ट्रीसाठी केलं तर बेटर राहू शकतं. तर मग मी एक्सप्लोअर करत होते आणि असं करता करता मग माझ्या सध्या आता आम्ही कंपनीमध्ये 2 जण आहोत. म्हणजे माझे पार्टनर आहेत, तिचे शशिकांत गायकवाड. ही वॉज इन सिंगापूर ॲट दॅट टाइम. सो त्यांची ओळख झाली. मग हा प्रोजेक्ट जेव्हा त्यांना समजला, बिकॉज ही इज अ बेसिकली इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, त्यांचं स्वतःचं ते इंजिनिअरिंगचं इलेक्ट्रॉनिक्समधलं इंजिनिअरिंग झालं असल्यामुळे त्यांना ती कन्सेप्ट लवकर कळली आणि देन ही स्टार्टेड एक्सप्लोरिंग. मग आत्ता जी फॅक्टरी साताऱ्याला याचं जे पुढचं युनिट आहे ज्याच्यामध्ये सगळ्या मशीन्स आणि टेक्नॉलॉजी जिथे आहे ते सगळं साताऱ्याला आहे. आणि ते माझे पार्टनर म्हणजे जे शशिकांत गायकवाड जे सर आहेत, त्यांची जमीन त्यांचं सगळं त्यांनी ते सगळं उभं करायला पूर्णपणे मग मदत केली. सो असं आहे की कन्सेप्ट माझी होती आणि त्याला सपोर्ट सरांचा मिळाला आणि त्या पद्धतीने मलाच माणसं चांगली मिळाली, त्यामुळे हे सगळं घडत गेलं. पण असं कधी झालं नाही की एखादी स्त्री आणि ई वेस्ट आणि भंगार असं, म्हणजे भुवया नाही? सुरुवातीला होतं ना. म्हणजे कसं होतं, जेव्हा मी इन्स्पेक्शनला जायचे, जसं की आता आपलं माझगाव डॉक असेल, मुंबईमधलं पोर्ट ट्रस्ट आहे आणि कस्टम्स वगैरे आहे, तिथे मी इन्स्पेक्शनला एकटी जायची. तेव्हा सुरुवातीला माझं प्रोप्रायटरशिप होती, तेव्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हती. सो तेव्हा जेव्हा मी इन्स्पेक्शनला जायची आणि खूप सारं मटेरियल बघायची, इन्स्पेक्ट करायची, अभ्यास करत होते तेव्हा मी. आणि त्यावेळेला मला असे क्वेश्चन्स यायचे
लोक बघायचे, म्हणजे तिकडचे जे सिनियर पोस्ट असलेले जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स असायचे ते विचारायचे की हे तुम्ही कसं काय करता, म्हणजे आम्ही कधी एखाद्या लेडीला बघितलं नाही इन्स्पेक्शन करताना, दॅट टू इन स्क्रॅप भंगार, म्हणजे तुम्हाला काय कळतं म्हणजे. तर मग तेव्हा मला असं वाटायचं की अरे बापरे, आपण काही चुकीच्या ठिकाणी आहोत किंवा चुकीची इंडस्ट्री आहे का, मग थोडंसं एक हे असायचं. पण वडिलांनी तेव्हा मला सांगितलं की असं नाहीये, जर तू करायला घेतलंयस तर तू त्या गोष्टींचा विचार न करता तू असं विचार करायला हवायस की तुझं काहीतरी आयडेंटिटी वेगळ्या क्षेत्रामध्ये होते, सो तू अजून जास्त काम केलं पाहिजेस. मग मला असं वाटलं की येस, दिस इज अ राईट ठिकाण ज्याच्यामध्ये मी जास्त चांगलं करू शकते. आणि गोष्टी घडत गेल्या. अगदीच अगदीच. आता पुण्याचं माझं मेन तर साताऱ्याला आहे. आता हे पुण्यातलं म्हणजे PCMC मधलं हे युनिट आहे. मुंबईला ऑफिस आहे. गोईंग अहेड कोइंबतूरला आम्ही आता एक्सपांड होतोय. तिकडे आता जस्ट हे होते. तिकडचेही आमचे लोक खूप चांगले आहेत. सो एकूणच काय, माणसं चांगली भेटली आणि हे सगळा प्रवास खूप छान चाललेला आहे. खूप मस्त. आणि अजून गप्पा होणार आहेत, आपण पुढे जाऊया नक्की. आता कुठे चाललोय आपण? मला वाटतं आपण इकडचं एक सेगमेंट बघू शकतो. ओके. तिथे तुम्हाला IT-चं आपण रिपेअर आणि हे कसं होतं बघताय. हे आपलं IT-चं मटेरियलचं डिसमेंटलिंग, सॅग्रिगेशन आणि थोडंसं रिसर्च, थोडंसं डेव्हलपमेंट आपण इथे करतो. बेसिक चेकिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो. तर हे सेक्शन पूर्णपणे त्याच्यासाठी आहे. तर मी तुला दाखवते आता. म्हणजे आता समजा कॉम्प्युटर्स आले, हो, तर ते आधी इथे चेक केले जातात. कॉम्प्युटर, डेस्कटॉप्स जे असतात, तर ते इथे चेकिंग केलं जातं. आणि मग इथे जसं आपण बघू शकतो, इथे आता हे सगळे चेकिंग चाललेलं आहे. आणि चेकिंग झालं की मग हे पूर्णपणे आपण इथे असं मांडतो व्यवस्थित. ओके. तसं म्हणजे पूर्ण रिपेअर होत आहे तर त्याचं एक आपण वेगळा तिथे ठेवून देतो, पॅक करून व्यवस्थित, जे रेडी आहे. ओके. जे रियूज साठी रेडी आहे. म्हणजे अगदीच त्याचं काहीच होत नाही, ते आपण साताऱ्याला सातारा फॅक्टरीवरती त्याचं पूर्णपणे मेटल एक्स्ट्रॅक्शनचं काम जे आहे, मेटल रिकव्हरीचं, ते सगळं सातारा युनिटला. ओके. पण हे सगळं हे इतके एफर्टलेसली सगळे काम करतायत. मी म्हणजे मगाचपासून बघते, सगळ्यांना त्यांची कामं माहिती आहेत की आम्हाला काय करायचंय. बरोबर. कचरा आल्यानंतर तिथे कोण उभं राहणार, कोण नोंद करणार, इथे आल्यानंतर कोण काय करणार, हे सगळे जण जे डिसमेंटल करताय ना, त्यांची कामं परफेक्ट माहिती आहेत. बरोबर. जर कोणाला या इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हा इंटरव्ह्यू बघत असतील आणि त्यांना या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा आपण देशासाठी एंड ऑफ द डे काहीतरी करतोय, छोटंसं काहीतरी करतोय आपण असं म्हणूया, त्यांना जर हे करायचं असेल तर त्यांनी कसा तुम्हाला संपर्क साधावा की काही शिक्षण घ्यावं जेणेकरून ते तुमच्यासोबत जोडू शकतात? पहिलं तर करिक्युलममध्ये आता बघायला गेलं तर आपण शाळांपासून सुरुवात केली. तर शाळांमध्ये आता मला वाटतं 8वीच्या आपल्या महाराष्ट्र बोर्डमध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांमध्ये एन्व्हायरमेंट हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना हा सब्जेक्ट आहे. त्यांना हा टॉपिक आहे ई-वेस्टचा. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्याबद्दलची. पण फॉर्मल ट्रेनिंगचा भाग मला आठवत नाहीये की कुठे आहे असा. कारण समहाव इट इज अ स्किल वर्ड आणि इट इज कम्प्लिटली इनफॉर्मल सेक्टर आहे. म्हणजे कम्प्लीट त्याचं काही फॉर्मली एज्युकेशन वगैरे असं काही नाहीये. तुम्ही ऑन फ्लोअर जेव्हा तुम्ही येता इथे आल्यावरच तुम्हाला कळतं की याचं काय करायचं. जसं की आता हे जे पार्ट्स आहेत याचं आता बेसिक जे काही डिस्मॅन्टलिंग चाललेलं आहे किंवा हे कसं करायचं हे इथे आणल्यावरच करावं लागतं. सो ते त्याचं फॉर्मल असं कुठलं एज्युकेशन नाहीये. बट येस, स्किल इंडियाच्या अंतर्गत अशा काही कोर्सेस आहेत असं मला ऐकिवात आहे. बट आय एम नॉट शुअर अबाउट इट, म्हणजे की रिअली तसं काही असेल का. पण आमच्या इकडे बरेचसे स्टुडंट्स येऊन त्यांना आपण हे दाखवतो की हे कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि तसं जे इंडस्ट्रियल व्हिजिट इथे म्हणजे होते लहान मुलांचे अनेक स्टुडंट्स येतात. म्हणजे आता या युनिटमध्ये हे जे PCMC ला युनिट आहे आमचं, ते इथे आता आमच्याकडे हजारो स्टुडंट्स बघून ट्रेनिंग घेऊन शिकून गेले. मी ट्रेनिंग रूम पण दाखवते. ओके. जी लहान लहान मुलं येतात त्यांची काय क्युरियोसिटी असते, प्रश्न काय विचारतात ते? खरं तर लहान मुलांना त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की हे काय आहे. म्हणजे मला मुलांकडनं हा एक चांगला रिस्पॉन्स दिसतो. त्यांच्याकडे असं असतं की ओके हे ई-वेस्ट आहे. कारण त्यांना आता फॉर्मली कदाचित शाळांमध्ये तेवढा
अवेअरनेस होतो आहे किंवा त्यांच्याकडे बेसिक टॉपिक्स आहेत ते, मग त्यांना जेव्हा हे दिसतं, अरे हमने वो पढ़ा था तो वो दिख रहा है, मग त्यामुळे त्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने घेता येतात. अगदीच अगदीच. हे खूप. आणि मी मगाशी म्हटलं की देशासाठी फार छोटं करतोय, पण कुठेतरी मी चुकले. देशासाठी फार मोठं काम करतोय आपण. कारण का हे जेव्हा आपण नाकापर्यंत म्हणजे येतं तेव्हा आपण सर्च करतो ऑप्शन्स, किंवा आपण काय म्हणतात सोयी सुविधा बघतो जेव्हा आपण मरायला येतो. खरं आहे, खरं आहे. आणि आता कसं ना, सेम अगदीच की देशासाठी म्हणजेच का की हे जे ई वेस्ट आहे, आज संपूर्ण देश, संपूर्ण आपण जग म्हटलं तर टेक्नॉलॉजीवरच चालू आहे आणि यायला हवी आहे टेक्नॉलॉजी. बट अल्टिमेटली जेव्हा एखादा कम्प्युटर, एखादा मोबाईल, एखादं मशीन खराब होतं, बंद पडतं, त्याच्या पुढे त्याचं काय होऊ शकतं याचा आपण सहसा विचार करत नाही जनरली, कारण आपण सगळे टेक्नॉलॉजी आणि प्रगतीच्या मागे आहोत. मग जेव्हा ते खराब होतं त्यावेळेला त्याचं संपूर्ण प्रॉपर पद्धतीने विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी अशा युनिट्सची गरज आहे. आणि वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आता खरोखर चांगल्या संधी उपलब्ध आहेत काम करण्यासाठी. खूप मस्त. मला दुसरं डिपार्टमेंट जाणून घ्यायला आवडेल. आपण जाऊया प्लीज. येस 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 या. अंकिता, ही आहे आपली IT सर्व्हिस रूम. तर इथे आपलं जे काही ITचं रिलेटेड वस्तू असतात, जसं की लॅपटॉप्स आहेत, कम्प्युटर्स आहेत, त्याचं बेसिक आपण चेकिंग आहे, R&D आहे, ते आपलं इथे होतं. तर आता पुढे हे इथे आपला स्टाफ आहे, सगळेजण इथे काम चालू असतं. चैतन्य, जरा सांगशील का कसं आपलं इथे हे चालतंय? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे जे लॅपटॉप्स येतात ते जे त्याला पहिल्यांदा चेक केलं जातं की ते पॉवर ऑन वगैरे आहेत का नाही फर्स्ट ऑफ ऑल. तर मग त्याच्यानंतर मग ते डॅमेज किती आहेत ते आयडेंटिफाय केलं जातं. त्याच्यानंतर मग जे ऑन होतं ते त्याच्यावरती वर्किंग केलं जातं. मग ते जे वर्किंग आहे मग ते चिप लेवलपर्यंत आपण इथपर्यंत करतो. म्हणजे हे जे सगळे कॉम्प्युटर्स आहेत किंवा PC आहेत जे तिथे थोडेफार बरे असतात किंवा चांगले असतात ते इथे येतात? नाही, ॲक्च्युली इथे पण आपण बेसिक लेवलचं रिसर्च करतो. ओके. आता सपोज तिथे काही वस्तू जर त्यातनं पार्ट्स जे आपण काढतो, सपोज डिसमेंटल केले, सॅग्रिगेट केले आहे, मग ते पार्ट्सचं आपण इथे पुन्हा हे करतो, म्हणजे चेकिंग करतो पुन्हा एकदा. ओके. आणि त्यातनं काही वर्किंग असेल तर मग ते आपले वेगळे होतात तसा. ओके. मग आता हे जे प्रोडक्ट्स आहेत जे आपण ज्याला रियूज करण्यासाठी कॅपेबल बनवतो, येस, ते किती महिने किंवा किती वर्ष सस्टेनेबल असतात किंवा ते वापरू शकतो आपण? डिपेंड्स असतं. काही वेळेला जसं आपण एखाद्या वस्तूची वॉरंटी गॅरंटी देतो 3 ते 5 वर्ष. 3 ते 5 वर्ष साधारणतः चालू शकतात ते बेसिक म्हणजे. ओके. आणि तुम्ही जेव्हा सगळं आता हे 3rd डिपार्टमेंट आहे आय गेस, ते सुरू झाल्यापासून इतकं सगळं नॉलेज जेव्हा तुम्ही इतरांना दिलं, किंवा एक असतं ना की मला एकटीला पुढे नाही जायचं, मला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं, कारण का टीम वर्क हे खूप इम्पॉर्टंट असतं. एक व्यक्ती गाडी नाही चालवू शकत, कचरा नाही आत घेऊ शकत, नोंद नाही करू शकत, डिसमेंटल नाही करू शकत. टीम वर्क तुमच्यासाठी काय? किंवा मी जर आज वैशाली मॅमला विचारलं की टीम वर्क इज इक्वल टू वर्क, कुठलीही मोठी गोष्ट जेव्हा आपण व्हिज्युअलाइज करतो, म्हणजे की मला काय हवं आहे, मला फॅक्टरी हवी आहे, कंपनीचं एक वेगळं रूप जेव्हा मी बघत होते त्यावेळेला डेफिनेटली तेव्हा मी होते. पण जेव्हा हळूहळू जेव्हा गोष्टी वाढत गेल्या, पुढे प्रोप्रायटरशिप कंपनीचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हे होणं, आणि त्याच्यानंतर आज इतकी अनेक लोक जोडली गेलेली आहेत जे एकटीचं शक्यच नव्हतं. आणि येस, डेफिनेटली मी एकटी इज इक्वल टू माझे डायरेक्टर्स, माझी सगळी फॅमिली, इलेक्ट्रोफाईन इज फॅमिली. सो इट इज अ फॅमिली. म्हणजे माझ्यासाठी इलेक्ट्रोफाईन हे कंपनी नाही आहे, हे घर आहे माझं, माझा आत्मा आहे. सो त्यामुळे इट इज पॅशन, आणि सगळं त्याचं एक हे आहे, वेगळं रूप आहे, आणि ते वाढतंय. अगदीच अगदीच. आणि आपण म्हणजे जेव्हा आपण घरात बोलतो की एखादी स्त्री घरात खुश असेल तर त्या घरात लक्ष्मी नांदते, किंवा ते घर फार सुंदर किंवा फार छान असतं. एखादी स्त्री जेव्हा बिझनेस चालवते आणि ती अशी खुश असते तेव्हा सगळे टीम मेंबर खुश असतात आणि तो बिझनेस खूप मोठा आणि खूप ग्रो होतो. आय एम सो हॅपी. आपण पुढचं काय कोणतं डिपार्टमेंट बघतोय, कारण का मलाच एवढा इंटरेस्ट आलाय की
हे आयव्ही आमच्या स्कूलमध्ये नाही झाली. ही आयव्ही जर तेव्हा झाली असती, किती किती सांगण्यासारखं आहे, की किती शिकण्यासारखं आहे. पुढचं डिपार्टमेंट काय प्लीज सांगा. ट्रेनिंग रूम आपण बघूया, Okay. जिथे आपण मुलांना, कॉलेजचे स्टुडंट्स येतात, शाळेतली मुलं येतात, त्यांना आपण ट्रेनिंग, फॉर्मल ट्रेनिंग देतो. मग Okay. आपण वर्कशॉप वरती त्यांना ओके, प्रॅक्टिकल दाखवतो की हे असं होतं. तर ते आपण बघूया आता. ठीक. तर अंकिता, ही आपली ट्रेनिंग रूम आहे. हम्म. म्हणजे इथे खूप सारे कॉलेजचे स्टुडंट्स, इंजिनिअरिंगचे जे शिकणारी मुलं आहेत, तर ते इथे येतात आणि बेसिक ट्रेनिंग घेतात. मग त्यांना आपण वर्कशॉपवरती प्रॅक्टिकल नॉलेज पण देतो की हे पुस्तकात जे तुम्ही बघता तर ते आपलं इथे कसं होतं, तर त्याचं आम्ही इथे एक सेशन्स ठेवतो वा. इथे आणि साताऱ्याला. म्हणजे हे एव्हरी मंथ असतं की एव्हरी बॅचेस मंथ असतात? चालू असतात, बॅचेस Okay. येत राहतात. तर Okay. आतापर्यंत 1000+ स्टुडंट्स ट्रेनिंग घेऊन गेले, म्हणजे इथून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या. मग तुम्ही Colleges कॉलेजेस सोबत टायअप करून मग त्यांना हे करता की कसं? कॉलेजेस आमच्यासोबत टॅप्स करतात. Okay. आणि शाळा असतील, कॉलेजेस हम्म. असतील, तर ते येऊन समोरून मग ते इथे हे केलं जातात. इथे किती सिटिंग आहे, म्हणजे किती मुलं बसतात इथे? एक 100 जण बसत असतील, म्हणजे Oh. पूर्ण भरतं जेव्हा. ओके. आणि यांना कम्प्लीट लेक्चर तुम्ही देता की आपले आमचे फॅकल्टी? ट्रेनर्स, फॅकल्टीज आहेत, मग Okay. ते इथे येऊन पूर्ण ट्रेन करतात. आणि मग त्यांना आम्ही सर्टिफिकेट्स देतो मुलांना ओके. त्याचे, जे त्यांच्या करिक्युलम मध्ये उपयोगी पडतात. म्हणजे तसं. ओके, म्हणजे इन शॉर्ट इंटर्नशिप टाईप हा, असं म्हणू yes, शकतो yes, आपण. इंटर्नशिप पण होते आणि हम्म. अप्रेंटिसशिप पण होते. ओके, मग त्यातलीच काही मुलं जर तुम्हाला ओके हो, वाटत हो. तर मग तुम्ही हो, आहेत ना, माझ्याकडे आता बरीचशी मुलं तशीच आहेत. म्हणजे हा हा हा. शिकत शिकत आता ऑन जॉबच आहेत, म्हणजे पूर्णपणे. पण आता या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मॅम, जेव्हा इतकी मुलं येतात तेव्हा काय वाटतं, किती % मुली या फील्डमध्ये इंटरेस्टेड आहेत? आहेत. आहेत. जसं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की वेस्ट मॅनेजमेंट इटसेल्फ इज एक असं एक वेगळं फील्ड तयार होत आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एन्व्हायरमेंटसाठी पण काम करत आहात हम्म. आणि त्याचा बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण आपल्याला एक वेगळं फील्ड दिसतंय आता. सो अनेक मुलीं यायचं म्हणजे येत आहेत तसं अगदीच काय. आणि आजच्या काळात कसं आहे, म्हणजे मला जे जाणवतं, कॉलेजच्या मुली, शाळेतल्या मुली इव्हन, आणि घरातूनच एक असं चांगलं एन्व्हायरमेंट शहरात किंवा निम शहरी भागामध्ये पण मला असं दिसतं की मुलींना खूप चांगलं प्रोत्साहन दिलं जात आहे, एक चांगल्या पद्धतीने अपब्रिंगिंग होत आहे. तर होत आहे, म्हणजे आय थिंक मला ते एक भविष्य दिसेल येत्या अगदीच. काळात. अगदीच अगदीच अगदीच. आता एक सेकंड म्हणजे लास्ट डिपार्टमेंट आहे, हो, ते हो. आहे नाही, आता डिपार्टमेंट असं नाही म्हणता येणार, पण आमच्यासोबत एक NGO जोडली गेलेली आहे पुण्या इथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये, ECA नावाची. तर त्यांचंही काम फार व्हास्ट आहे आणि त्यांच्या मदतीने आम्ही बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज करतो. ओके ठिकाणी. ओके. सो त्या सरांना आता आपण भेटणार हो, आहोत आणि हो. त्यांचं काम नक्की काय आहे ते नक्की, आपण बघणार. नक्की. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आमच्यासोबत ECA ही NGO सोबत जोडली गेलेली आहे आणि ECAच्या विनीता दाते मॅम यांचं संपूर्ण पुण्यामध्ये अतिशय चांगलं काम चालतं. आणि आपलं ह्या युनिटबद्दल बोलायचं झालं तर अनिल सर इज टेकिंग केअर ऑफ पूर्ण आमचं हे ई-वेस्टचं जे आम्हाला सपोर्टिव्ह जे ॲक्शन्स आहेत ते सगळं हे बघतात. सो अनिल सर, प्लीज थोडं आपल्याबद्दल बोलाल तर कळेल. ECA बद्दल सांगायचं झालं तर ECA जी आहे ही बेसिकली पर्यावरण संरक्षण संस्था अशी आहे आणि आम्ही फक्त पूर्ण पर्यावरण कसं जपता येईल ह्या पूर्ण गोष्टीवर काम करत असतो. त्याच्यामध्ये बरेच भाग असतात. मग त्यातला मोस्ट मुद्दा ई-वेस्टचा आहे. तर आमचं बरेच शाळा आणि कॉलेजेसची टायअप आहे, तिथे आम्ही ई-वेस्टला ड्राईव्ह घेतो. म्हणजे जे काही तुमच्याकडे ई-वेस्ट राहिलं असेल, एनी इलेक्ट्रॉनिक आयटम विच इज नॉट बीन यूज फॉर लॉंग टाईम, ते तुमच्याकडे डंप असेल, तिथं जवळ असेल तर ते नीट व्यवस्थित त्याला विल्हेवाट लावता येत नाही. हा मुद्दा मेन इश्यू आहे सोसायटीमध्ये आणि कॉलेजेसमध्ये. मग ते त्यांच्याकरता आम्ही ड्राईव्ह घेतो आणि ते कलेक्शन झाल्यानंतर ते कलेक्शन आम्ही इलेक्ट्रोफाईन कंपनीला इथे गोळा करून त्यांना देतो, जेणेकरून त्यांचं ते पूर्ण व्यवस्थित त्यांचा ॲट द एंडपर्यंत त्याचा विल्हेवाट नीट लावता येईल असं त्यांचा ते पूर्ण कार्यक्रम असा असतो.
तर दॅट इज फॉर ECA. फायनली बसलोय आपण आणि फॅक्टरी दाखवल्याबद्दल खूप थँक्यू, कारण का खरंच इतक्या डीपली काम होतं. प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी इतकी चोख सगळे पार पाडतात. मला खरंच हा प्रश्न विचारायचा वाटतो की जेव्हा इलेक्ट्रिफाईन उभी राहिली किंवा एक असतं की आता माझी कंपनी मी स्वतः तयार करणार किंवा मी उभी राहणार, मॅम अनेकांनी पाठ फिरवली असेल. जेव्हा एक फंडिंगची गरज असते ना, काही उभं करताना पैशाचा सोंग आणता येत नाही. बरोबर आहे. तर ते दिवस कसे होते, कारण का जेव्हा स्वतःचं एक ॲग्रीमेंट झालं असेल, स्वतःचा बोर्ड लागला असेल कंपनीचा, काय फिलिंग होती ती किंवा काय फेज होती ती? मी विचारच केला नव्हता असा प्रश्न येईल, बट कुठलंही काम जेव्हा आपण असं एका डॉटपासून सुरू करतो आणि आपण ते आपल्या डोक्यात मनात चालू असतं की आपलं हे अशा स्टेप्स असतील, असं वाढणार आहे आणि ह्याचं हे इतकं काहीतरी मोठं रूप होणार आहे. सो डेफिनेटली हा अजिबात सोपा प्रवास नव्हता, कारण फायनान्शियली डेफिनेटली माझं काही स्वतःचं असं फार काही इनफॅक्ट काही नव्हतंच. की असं असतं ना की जेव्हा आपल्याकडे थोडंफार काहीतरी असतं तेव्हा आपण प्लॅनिंग करतो, पण आपल्याकडे काहीच नाही आहे आणि त्या स्टेजला आपण जे आपला रोडमॅप बघतो आणि जे आपण व्हिज्युअल करतो गोष्टी सगळ्या 3 ते 5 वर्षांच्या, 5 ते 10 वर्षांच्या, तर ते अमेझिंग असतं. म्हणजे तो प्रवास फार अमेझिंग असतो. आणि येस, ॲज तू विचारलंस की जसं अनेकांनी पाठ फिरवली असेल, स्वाभाविक आहे. जेव्हा तुमचं एस्टॅब्लिशमेंट असते त्यावेळेला तुम्हाला लोक विचारतात किंवा त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होऊ शकते, कारण माहिती असतं की हे रनिंग युनिट आहे किंवा रनिंग काहीतरी गोष्ट चालू आहे. पण जिथे काहीच नाही आहे तर अशा ठिकाणी डेफिनेटली कोणीच नाही हे करणार ना, म्हणजे रिस्क कोण घेणार आहे त्याचं. बट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आय एम ब्लेस्ड. मी खरोखर ब्लेस्ड आहे. मला माणसं चांगली मिळाली. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये एक 3-1 वर्षांचा पिरियड होता की ज्या वेळेला मी एक्सप्लोअर करत होते. पण असं म्हणतात ना की आपली इच्छा जर का स्ट्रॉंग असेल, इच्छाशक्ती जबरदस्त असेल, तर तसे तसे मार्ग मिळत जातात. आणि त्याचप्रमाणे मला जे माझे आता डिरेक्टर आहेत कंपनीमध्ये माझ्यासोबत आहेत, त्यांची मला एक चांगली साथ मिळाली आणि त्यांनी हे सगळं मग पुढे फंडिंग, फॅक्टरीची जागा, हे सगळं काही घडवून आणलं. सो हे एक चांगलं कॉम्प्लिमेंटरी गोष्टी होत गेल्या. आणि आता असं झालं की येस, पहिली स्टेप असते, मग एक मिड फेज असते आणि नंतर मग एक असं ना की गाडी किंवा आपलं विमान रनवेला लागतं. तसं आता आम्ही रनवेवरून आता उडायच्या तयारीत आहोत लिटरली. म्हणजे कारण खूप काम आहे आणि अल्टिमेटली कसं आहे की जेव्हा आपल्याकडे कामाचा फ्लो किंवा आपल्याला दिसतंय की पुढे आपल्याकडे वेगवेगळ्या लोकेशन्सवरून, वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याकडे काम येणार आहे, सो त्यावेळेला आपलं पण एक विजन आणि मिशन एक पक्क होतं. म्हणजे सो त्या दृष्टीने आम्ही प्रवास करतो. अगदीच. पण हा जेव्हा बोर्ड लागला मॅम, आणि एक असतं ना, एक डॉट असतो की एक डॉट केला आणि एक मनातल्या मनात बोलला असं की करून दाखवलं. ज्यांनी क्वेश्चन माझ्यावर उचलला किंवा ज्यांनी मला अडवलं किंवा ज्यांनी मागे खेचलं, त्यांना मी करून दाखवलं. माझी पहिली फॅक्टरी जर मी साताऱ्यात ओपन करू शकते, दुसरी फॅक्टरी मुंबईत आहे, नंतर पुणे आहे, हे सगळं सुरू असताना कोण असं होतं की ज्याने शेवटपर्यंत हात धरला की नाही तू कर, मी आहे? मी तसं आधी स्टेप बाय स्टेप सांगते थोडंसं. ही जेव्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की या नावाचा बोर्ड जेव्हा आपण कंपनी रजिस्ट्रेशन करतो ना, म्हणजे माझ्या मनात होतं की माझी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असावी. आधी प्रोप्रायटरशिप मी केलं होतं, ट्रेडिंग केलं होतं, इंडस्ट्रीचा अभ्यास घेत होते, जॉब पण केला 1 वर्ष नॉलेज घेण्यासाठी. नंतर लॉकडाऊन नंतर मग जॉबचं थोडं हे झालं. त्यानंतर मात्र मी पक्क केलं होतं की भले आज पैसे नाही आहेत पण स्किल आहे, नॉलेज आहे, माझ्या हाताशी काही चांगली माणसं होती ज्यांना या क्षेत्रातली माहिती होती, त्यांना हाताशी धरून मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रजिस्ट्रेशन जी प्रोसेस असते ती करायला घेतली होती. अंकिता, मला सांगायला अभिमान वाटतोय की हे जे इलेक्ट्रोफाईन हे नाव आहे ना,
हे एका रात्रीत नाही आलेलं आहे. त्याला अनेक महिने वाट बघावी लागली आहे. आणि ते असं होतं की आरओसीला एक नाव दिलं, 2 नाव, अनेक नावं सजेस्ट होत होती की एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. मग आपण अजून काहीतरी वेगवेगळी नावं येत होती, मराठी नावं, हिंदू नावं, असं काही समहाऊ असं पण होत होतं. पण डोक्यात एक पक्क होतं की आपण एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरणाशी जोडलं गेलेलो आहोत आणि आपण या क्षेत्रामध्ये काम करतोय की जे जागतिक एक ग्लोबल समस्या आहे, ग्लोबल प्रॉब्लेम आहे. ई वेस्ट हा फक्त एका ठराविक टेरिटरी किंवा ठराविक कंट्री किंवा राज्य आणि असं नाहीये, हे ग्लोबल आहे. तर नाव पण असंच असलं पाहिजे की जे ग्लोबल असू शकेल. आणि कुठेही गेलं तर इलेक्ट्रोफाईनचं जर फोड मी स्वतः जी केली होती ती अशी होती की इलेक्ट्रो रिफाईन, बेसिकली रिफायनिंग आणि इलेक्ट्रॉनिक्सचं रिफायनिंग, असं त्याचं ते हे होतं. आणि अनेक महिने ते आरओसीला नाव जात होतं, रिजेक्ट होत होतं, खूप महिने, म्हणजे जवळपास जानेवारी 2021 मध्ये मी ते सगळं एक्सप्लोअर करत होते की करायचंय. जुलैमध्ये 6 जुलै 2021ला रात्री 12 वाजता, म्हणजे 11-11:30 वाजता ते नाव, असं मला मेल आला डायरेक्ट की इट इज अप्रूव्ड. आणि तो जो आनंद होता ना, आणि आरओसीचं सर्टिफिकेट, इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग, तो जो होता ना आनंद, मी रात्रभर झोपलेच नाही तेव्हा की अरे माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली. त्याच्यानंतर मग तो प्रवास अजून वेगळा आहे. म्हणजे नंतर मग फॅक्टरी आहे, बाकीचे आत्ताचे युनिट्स आहेत, आणि माझा हा सगळा इलेक्ट्रोफाईनचा प्रवास, फॅमिली जे आहे ते इट इज 2-3-4 वर्षामध्ये इट इज ट्रिमेंडसली वाढलंय. म्हणजे तसे एक प्रवास सुरू होत असताना आपल्याला नेहमी असं वाटतं की अरे ही व्यक्ती हवी होती. मी जेव्हा स्ट्रगल करत होती तेव्हा ती व्यक्ती होती, पण आता मी इतकी सक्सेसफुल झाली आणि ही व्यक्ती मला तिथे पाहिजे. ती व्यक्ती कोण आहे जी आज सक्सेस बघायला हवी होती? हा फार इमोशनल प्रश्न आहे. मी जसं म्हटलं की माझे वडिलांनी मला प्रोत्साहन केलं होतं की या क्षेत्रामध्ये काम कर आणि खूप ग्रोथ आहे. कारण त्यांना ते दिसत होतं कुठेतरी की ई वेस्ट काय असतं किंवा त्याच्यातनं मेटल एक्स्ट्रॅक्ट होतंय, मेटलच्या बद्दल हे आहे. आणि अल्टिमेटली पैसे आहेत ना याच्यामध्ये, तुझ्याकडे आज पैसे नाहीत पण ते उद्या उभे राहू शकतात. ते 2022 पर्यंत बरोबर होते. माझ्या प्रत्येक ठिकाणी इन्स्पेक्शनला बरोबर असायचे, माझ्यासोबत यायचे कुठेही जायचं म्हटलं तरी पण. आणि अचानक ते 2022 एप्रिलमध्ये त्यांचं निधन झालं, जे मी शब्दात पण नाही व्यक्त करू शकत की हा केवढा मोठा आघात होता. सो आज ते जर असते, कारण त्यांच्यासमोर हे सगळं उभं राहायचं होतं, त्यांना हे बघायचं होतं, फॅक्टरी बघायची होती, माझे लायसन्सेस बघायचे होते, हा प्रवास बघायचा होता, आणि ते अर्ध्यावरच निघून गेले. पण ते सगळीकडे आहे, ते सगळं बघतायत. आणि अजून ही काय म्हणतात, माझ्यासाठी म्हणजे मी फार लहान आहे तुम्हाला हे सांगायला, पण हे अजून काहीच नाहीये. तुम्हाला अजून खूप गोष्टी आहेत, खूप ते बघतायत आणि ते आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत. ओके, आता आपण फार इमोशनल झालो, तर आपण थोडं फन टॉक करूया. डेफिनेटली. येस. आणि रडणं ही कमजोर असण्याचं अजिबात लक्षण नाहीये. येस. हे इतकं एखादी स्त्री जेव्हा उभं करते तुमच्या साम्राज्यात, आता आपण बसलोय आणि हे माझं आहे, किंवा एक असतं ना की हे मी तयार केलंय, किंवा इकडचं प्रत्येक गोष्ट इकडची माझी आहे, हे जेव्हा एखाद्या स्त्रीमध्ये येतं किती प्राऊड फील होतं. कारण का आता बऱ्याच स्त्रियांना आता बोलायला लागल्यात की आता वोकल होत आहेत. आधी ना आपण खूप स्वतःलाच बांधून ठेवलं की मी हे नाही करू शकत, किंवा मी केलं तर ही लोक काय म्हणतील, ती लोक काय म्हणतील. त्या स्त्रियांना तुम्हाला काय सांगायचंय? कारण या इंडस्ट्रीमध्ये कोणीही गॉडफादर नसताना, आपण म्हणतो की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वारसा हक्क असतो की माझ्या वडिलांचं आहे, आईचं आहे, तर मी या इंडस्ट्रीमध्ये जाते. जिथे कोणीच नाहीये तिथे तुम्ही इतके भक्कम उभे आहात, त्या स्त्रियांना काय सांगाल की सुरुवात तर कर, काय सांगा? हो, पहिलं तर कुठलंही क्षेत्र तुम्ही जे निवडाल किंवा आपण जे निवडतो, जे विचार करतो, त्या क्षेत्रामध्ये ना पूर्ण तयारीनिशी उतरायचं आणि त्यातलं एक्सेल जे असेल, जे बेस्ट करता येईल, मग तुम्ही कुठलंही काम करा पण ते बेस्ट द्या. आणि त्याचं एक वेगळं त्याचं एक मोठं रूप बघा
पण अर्थात ते कठीण नसतं. पण जेव्हा तुम्ही विचार करताना बिझनेस करणं छोटं नाही आहे म्हणजे हे. पण अर्थातच तुम्ही जेव्हा ते विचार करता, काही गोष्टी प्लॅनिंग करता, त्याचं रोडमॅप असतो तुमचा काही गोष्टींचा, सो ते डेफिनेटली शक्य आहे. आणि दुसरं असं आहे की महिलांनी कोणावरती डिपेंड राहण्यापेक्षा ना आपले डिसिजन्स जे असतात ते स्वतः आधी ठरवा की येस मी हे करू शकणार आहे का, मला हे करायचं आहे का. आणि मी जिथे आहे, भले तुम्ही जॉब करत जरी असाल, म्हणजे दुसरी बाजू अशी पण आहे की आपण ज्या क्षेत्रात आहोत, भले आपण जॉब करतो आहोत किंवा छोटं मोठं जरी काम करत असू, तिथे तुम्ही तुमचं एक्सेल काय करू शकता ना, तुमचं होरायझन तुम्ही कसं काय मोठं करू शकता. मग त्यासाठी तुमचं स्थळ, वेळ, काळ या तिन्ही गोष्टींना तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, तर मोठ्या गोष्टी साध्य होतात. अदरवाईज एक 10 ते 6 वाला जो जॉबचं जे एक माइंडसेट असतो, येस आपण समजू शकतो की घरच्या जबाबदाऱ्या आहेत, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे काहीतरी चाललेलं असतं. पण जर का तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल ना, तर यू हॅव टू बी स्टँड लाईक एनिथिंग. अगदीच. आपण कधीच म्हणजे बिझनेस वुमेन जी असते ती कधीच मेल फिमेल असं हे नाही करत की बरोबर. हा पुरुष आहे किंवा ही स्त्री आहे. पण एखादा बॉस लेडी असते, जेव्हा तिच्याकडून ऑर्डर्स मिळतात, फार कमी असे किंवा काही प्रमाणात जे पुरुष आहेत ते असं असतं की या स्त्रीकडून मी का ऑर्डर घेऊ, किंवा स्त्रियांकडून ऑर्डर घेण्यासाठी काही काही पुरुषांचा मेल इगो मध्ये येतो. बरोबर. अशा वेळेला वैशाली मॅम काय बॅलन्स करतात, किंवा एक असतं ना की मला जेव्हा मी टीममध्ये जाते तेव्हा मी या गोष्टी बॅलन्स करते, किंवा मला पर्सनल प्रोफेशनल किंवा इमोशनल आणि प्रोफेशनल मला वेगळं ठेवायचं आहे, फार अटॅच नाही होत बरोबर स्टाफशी, किंवा कसं असतं तुमचं काय बिहेवियर? मुळात जी मी सुरुवातच जी केली होती, जसं की मगाशी तू एक सांगितलं होतंस की हे माझं आहे, हे माझं आहे, किंवा हा जो माझंवाला जो कन्सेप्ट आहे ना, हा इलेक्ट्रोफाईनमध्ये नाहीच आहे. ओके. मुळात नाहीये. इथे जे आहे ते आमचं आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की ही माझी फॅमिली आहे, त्यामुळे मी जिथे माझ्या स्टाफला, किंवा स्टाफ म्हणूच शकत नाही, मी लिटरली म्हणजे अगदी कुठेही, पुणा असेल, मुंबई असेल, सातारा असेल, माझ्या टीममध्ये जेव्हा मी कुठेही जाते ना, तेव्हा मला ते कोणी असं नाही वाटत आहे की हे माझ्याकडे जॉब करतात. आय नेव्हर, माझ्या डोक्यात असं नसतं. फक्त असं असतं की आपण एक काम हातात घेतलेलं आहे आणि ते काम पुढे जातं आहे, तर प्रत्येकाची जी जबाबदारी आहे, जसं माझी एक जबाबदारी आहे, सुरुवात कोणीतरी करतो, तर सुरुवातीची जबाबदारी होती, फंडिंग केलेलं आहे, माझे पार्टनर आहेत, जागा दिलेली आहे, तर ती त्यांची जबाबदारी, माझी जबाबदारी, माझ्या HR जबाबदारी असेल, अकाउंट्सचं जबाबदारी असेल, ॲडमिनचं काहीतरी जबाबदारी असेल, ऑपरेटर असेल त्यांची जबाबदारी. सो इट्स अ टीम वर्क. हे माझं एकटीचं नसतं. सो त्यामुळे जेव्हा बॉस ही कन्सेप्ट आमच्या इथे नाहीच आहे. म्हणजे माझ्यासाठी ही सगळी माझी मुलं आहेत, माझी फॅमिली आहे, त्यामुळे ते नाहीच आहे म्हणजे अजिबात. खूप मस्त. बट मॅम व्हॉट नेक्स्ट? म्हणजे प्रत्येक एक विजन असतं, स्मॉल लेवल, मिड लेवल, बिग लेवल. तुम्ही स्मॉल आणि मिड मध्ये आला आहात, किंवा तुम्ही टेक ऑफ केलंय आणि तुम्ही आहात. व्हॉट नेक्स्ट? आता इलेक्ट्रोफाईनला घेऊन तुम्ही काय मोठा विचार करताय? सुरुवात केली होती एक, जसं म्हटल्याप्रमाणे, एका डॉटपासून, एका सूक्ष्मशा बिंदूपासून सुरुवात होती. मुंबईपासून सुरुवात झाली होती, त्यानंतर साताऱ्याला फॅक्टरी झाली, पुण्यातलं हे युनिट म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतलं हे युनिट आहे, तसंच पुणे महानगरपालिकेमध्ये पण एक युनिट आहे. तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सला कलेक्शन सेंटर्स असले पाहिजेत, ते आमचं आता हे आहे. त्याच्याशिवाय इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सला ऑलरेडी आम्ही पोहोचलेलो आहोत. जसं दिल्ली आहे, गुडगाव आहे, साऊथला पण चेन्नईला आहे, आणि कोइंबतूरला आमचं युनिट येत आहे. ओके. म्हणजे जसं महाराष्ट्रात एक युनिट आपण इथे केलेलं आहे, जे एस्टॅब्लिशमेंट आहे, तसंच कोइंबतूरचं युनिट माझं एस्टॅब्लिश होतं आहे. इट इज अंडर प्रोसेस. येत्या 1-1.5 वर्षामध्ये ते फुल फ्लेज रनिंग युनिट विथ प्रॉपर टेक्नॉलॉजी हे सगळं उभं राहत आहे. सो इंडियामध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सला, तसंच इंडिया बाहेर सुद्धा जाण्याचा आमचा मानस आहे.
खूप मस्त. इंटरव्ह्यूच्या शेवटी मला जी आज एक 18-20 वर्षांची मुलगी हा इंटरव्ह्यू बघत असेल आणि तिला बिझनेस करायचा आहे किंवा तिला बिझनेस वुमन व्हायचं आहे आणि तिला जर मी तुम्हाला सांगेन की ती तिच्या भिंतीवर एक कोट लावेल जे ती डेली बघेल आणि ते ती डेली यूज करेल, तर ते कोट तिच्यासाठी काय द्याल तुम्ही? पहिला तर एका वाक्यात सांगायचं तर स्ट्रॉंग राहा, अन्याय सहन करू नका आणि जे वाटतं जे योग्य आहे ते सगळं करा. खूप मस्त. येस. खूप छान. आणि खरंच आजचा दिवस हा पुण्यात आम्ही मुंबईवरून आलो पण कुठेच थकायला नाही झालं, कारण का इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप दिवसांनंतर काहीतरी शिकलो. अगेन मी जेव्हा पण इंटरव्ह्यू घेते मी काहीतरी घरी घेऊन जाते, पण आज मी खूप काहीतरी घरी घेऊन जाणार आहे. किंवा आता सेल फेकताना पण मला थोडा विचार येईल की अरे हे नक्की कुठे फेकायचंय किंवा मी नक्की याचं अगदी. काय करू. येस. सो थँक्यू सो मच. इतका छान वेळ दिलात. आणि तुम्हाला कसं वाटलं या इंटरव्ह्यू मध्ये? खूप छान. आणि खूप दिवसांनी असं वाटतंय मी व्यक्त होते, म्हणजे असं मी व्यक्त होत असते बट मीडिया समोर व्यक्त होणं हे थोडं खूप काळाने झालेलं आहे. सो त्यामुळे खूप छान वाटतं आणि भारी वाटतंय. खूप मस्त. थँक्यू सो मच. आणि तू उठ, लढ आणि स्वतःची वाट स्वतः तयार कर, कारण तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद आणि हीच आहे बिंग वुमनची खरी ओळख. बिंग वुमन, तिची स्वप्न, तिची दिशा. नमस्कार, मी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे घेते तुमचा निरोप. बिंग वुमनच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की भेटूयात. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू.